आर्थिक मायाजाल. मुंबई एक दिवा शहर, स्वप्न नगरी. मुंबई मेरी जान, कधी न थांबणारी मुंबई. हे असं एक शहर आहे जे कधी झोपत नाही. पूर्वी हे नाव यशाचं प्रतीक बनलं होतं. वय वर्ष 35, तिने आपला एक अफाट व्यवसाय उभा केला होता आणि तिचे नाव बुद्धिमान गुंतवणूकदारांमध्ये गाजत होते. तिचा पती विक्रम, जो एकेकाळी स्टॉक ब्रोकर होता, आता आर्थिक जगातून पायउतार झाला होता आणि तिच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तिचा सल्लागार आणि मार्गदर्शक बनला होता. जून 2017च्या एका पावसाळी संध्याकाळी पूर्वीला रोहन सिन्हा नावाच्या एका करिश्माई उद्योजकाचा फोन आला होता. रोहनने तिला एक मोठा प्रस्ताव दिला. काही कमकुवत कंपन्यांच्या शेअर्सची किंमत कृत्रिमरित्या वाढवून भरघोस नफा मिळवण्याची योजना होती. पूर्वीला कल्पना आवडली, पण ती सावध होती. अशा प्रकारच्या योजना फायदेशीर असल्या तरी त्यात खूप धोके असतात. रोहनने पूर्वीची ओळख मनीष या व्यापारी पार्टनरशी करून दिली. मनीषचे अनेक महत्त्वाच्या लोकांशी संबंध होते आणि त्याच्या हातात या योजनेला यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी होत्या. मनीषचे 2 प्रमुख मंत्र्यांशी संबंध होते. हे दोघेही महत्त्वाच्या नियामक संस्था नियंत्रित करत होते आणि त्यांचे वाईट कृत्य उघडकीस येऊ नये म्हणून त्यांचं रक्षण करण्यास तयार होते. पूर्वी विचारात पडली. तिने तिचा व्यवसाय कठोर मेहनत आणि स्मार्ट गुंतवणुकीवर बांधला होता, फसवणुकीवर नाही. पण संभाव्य नफा खूप आकर्षक होता. विक्रमच्या अनिच्छुक समर्थनाने पूर्वीने रोहन आणि मनीष सोबत या योजनेत सामील होण्याचा निर्णय घेतला आणि देशातील सर्वात मोठा स्टॉक मार्केट घोटाळ्यापैकी एका योजनेची सुरुवात झाली. साम्राज्याचा उदय. 2018 पर्यंत या त्रिकुटाने त्यांच्या कृत्याची सुरुवात केली. त्यांनी त्यांची एकत्रित प्रभावशक्ती वापरून काही लहान कंपन्यांच्या शेअरच्या किमती वाढवल्या. पूर्वीची गुंतवणूक कंपनी या वाढीचं मुख्य केंद्र बनली आणि त्यामुळं अजून गुंतवणूकदार आकर्षित झाले, ज्यामुळे किमती आणखीन वाढल्या. इथे या दोन्ही मंत्र्यांनी त्यांच्या भूमिकेचं कौशल्याने पार पाडलं. एका मंत्र्याने आर्थिक मंत्रालयावर आपला ताबा ठेवून नियामक संस्थांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडले, तर दुसऱ्या मंत्र्याने आपल्या माध्यमांवरील नियंत्रणातून प्रसारमाध्यमातील कथा हाताळली, ज्यामुळे जनतेच्या नजरेपासून त्यांना वाचवता आलं. जसा जसा घोटाळा वाढत गेला तशी तशी पूर्वीची साम्राज्य देखील विस्तारत गेली. ती आता अब्जाधीश बनली होती. प्रत्येक मोठ्या आर्थिक प्रकाशनांमध्ये तिचं नाव झळकत होतं. विक्रम जरी समर्थन देत होता तरी त्याची अस्वस्थता वाढत चालली होती. त्याला एक भीती होती की त्याचं यश वाळूवर बांधलेल्या किल्ल्यासारखं आहे. दरम्यान रोहन आणि मनीष आपल्या फायद्याचा हिस्सा परदेशी बँकांमध्ये जमा करत होते आणि आपला प्रभाव विस्तारत होते. मंत्री, ज्यांना त्यांच्या वाट्याचा हिस्सा मिळाला होता, या नाटकाला चालना देण्यात आनंदी होते. 2020 पर्यंत या गटाने अब्जावधी रुपये कमावले होते आणि त्या कृतींना वैधतेचा आभास देण्यासाठी शेल कंपन्या आणि जटिल आर्थिक साधनांचा वापर केला होता. बाजार जरी अस्थिर होता तरी त्यांच्या नियंत्रणाखाली होता. पण जसा प्रत्येक फसवणुकीचा अंत होतो तसा त्यांच्या योजनेत देखील बिघाड होऊ लागला. पतनाची सुरुवात. 2021च्या सुरुवातीला प्रिया नायर नावाची एक तरुणी, महत्त्वाकांक्षी आर्थिक पत्रकार काही अस्पष्ट कंपन्यांच्या अचानक झालेल्या वाढीवर संशोधन करू लागली. तिचा शोध पूर्वीच्या कंपनीकडे गेला. जसं जसं ती अधिक खोलवर गेली तसं तसं तिला अधिक विसंगती आढळून आल्या. प्रियाच्या मनात काहीतरी चुकत असल्याची खात्री झाली आणि तिने एकत्रित केलेले धागेदोरे जोडायला सुरुवात केली. दरम्यान विक्रमची अस्वस्थता आता भीतीमध्ये बदलली होती. त्याने शोधून काढले की रोहन आणि मनीष सर्वाधिक नफा घेऊन गायब होण्याच्या तयारीत होते. प्रियाच्या तपासाला जोर मिळत गेला आणि 2022च्या मध्यापर्यंत तिच्याकडे
एक विस्तृत लेख प्रकाशित करण्यासाठी पुरावे होते. या लेखांमुळे आर्थिक जगात खळबळ माजली, शेअर्सच्या किमती झपाट्याने घसरल्या आणि गुंतवणूकदारांनी आपली संपत्ती परत घेण्याचा प्रयत्न केला. नियामक संस्थांनी तीव्र जनदबावाखाली वावरण्याच्या परिस्थितीत तपास सुरू केला. पूर्वी रोहन आणि मनीष यांना चौकशीसाठी बोलावले गेले. या दोन्ही मंत्र्यांनी आपला प्रभाव वापरून सारा दोष पूर्वी, रोहन आणि मनीष यांच्या माथी मारला. असा दावा केला की त्यांनी फसवणूक केली आहे. उशिरा 2023 जेव्हा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला तेव्हा रोहन आणि मनीष गायब झाले आणि पूर्वी एकटीच परिस्थितीशी सामना करण्यासाठी उभी होती. विक्रम, ज्याने तिला वारंवार इशारा दिला होता, तिच्या बाजूने उभा राहिला, पण त्यांच्या नात्यात ताण निर्माण झालेला होता. पूर्वी जी यशाची प्रतीक होती, आता ती भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यापैकी एका घोटाळ्याची मुख्य आरोपी बनली. 2024 पर्यंत खटला जोरात सुरू होता. पूर्वी जी आता पूर्वीच्या छायेसारखी दिसत होती, न्यायालयात बसलेली होती. तिचं साम्राज्य उद्ध्वस्त झालेलं होतं. आरोप करणाऱ्यांनी तिला घोटाळ्याचा सूत्रधार ठरवलं. तिच्या वकिलांनी दावा केला की तिला रोहन आणि मनीष यांनी फसवणूक करून वापरलं आहे. मंत्र्यांनी यशस्वीरित्या स्वतःला दूर ठेवून आपली राजकीय करिअर सुरू ठेवली. प्रिया नायरच्या लेखाला मोठ्या प्रमाणात गौरव प्राप्त झाला आणि ती देशातील प्रमुख तपास पत्रकारांमध्ये स्थान मिळवलं. शेवटी विक्रम साक्ष देण्यासाठी उभा राहिला. विक्रमने हे उघड केलं की रोहन आणि मनीष यांनी तिला एका मोठ्या खेळात प्यादा म्हणून वापरलं होतं. निर्णय लवकरच आला. पूर्वीला घोटाळ्यातील भूमिकेसाठी 15 वर्षाची सजा ठोठावली गेली. रोहन आणि मनीष अद्याप गायब होते. मंत्र्यांची जरी औपचारिकपणे आरोप नसले तरी त्यांची राजकीय प्रभावशक्ती कमी झाली होती. जेव्हा तिला न्यायालयात नेलं जात होतं तेव्हा तिने विक्रमकडे पाहिले, जो शांतपणे न्यायालयात उभा होता. त्याच्या स्वप्नांमध्ये एक समृद्ध भविष्य तयार करण्याच्या प्रयत्नांनी आता एक दुःखद स्वप्न उभं केलं होतं, ज्यात फसवणूक आणि फसलेले निर्णय यांनी सगळं उद्ध्वस्त केलं होतं. त्यांनी एकत्र उभं केलेलं साम्राज्य आता गडगडलं होतं. एक यशाचं मृगजळ जे शेवटी फसवणुकीत बदललं. आगामी काही वर्षात वित्तीय बाजार सुधारले, पण घोटाळ्याच्या जखमा अजूनही ताज्या होत्या. अशा प्रकारच्या घोटाळ्यांना रोखण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले, परंतु अनेकांना हे माहीत होतं की जिथे पैसा मिळवण्याची संधी असेल तिथे नियम वाकवण्यासाठी इच्छुक लोक नेहमीच असतात. पूर्वी सतत आपल्या केल्या गेलेल्या निवडींबद्दल विचार करत असे. संपत्ती आणि शक्तीचे आकर्षण अत्यंत मोठं होतं, पण त्याच्या बदल्यात तिनं आपलं सर्वस्व गमावलं होतं. तिच्या एकाकी कारागृहातील दिवसात ती एकच गोष्ट समजली, पैसा आणि यश महत्त्वाचं नाही, तर ज्या निमित्ताने ते मिळवलं जातं ते अधिक महत्त्वाचं आहे. तिच्या आयुष्याचा कटू अनुभव आणि तिच्या फसलेल्या निर्णयांनी तिला शिकवलं की जगातील सगळी संपत्ती देखील जर ती फसवणुकीच्या आधारे उभी असेल तर ती शेवटी मातीच होते. विक्रम जरी पूर्वीशी अजूनही लग्नबंधनात होता तरी त्याने तिच्यापासून थोडं अंतर ठेवलं होतं. त्याला माहीत होतं की तिच्या वाईट निर्णयांचा परिणामांचा भार तिच्यावर आणि त्यांच्या दोघांच्या नात्यावर पडला आहे, परंतु त्याला अजूनही तिच्याबद्दल करुणा होती. विक्रमने आपल्या उरलेल्या जीवनाचं एक साधं उद्दिष्ट ठेवलं, इतरांना चेतावणी देणं की यशाचा शॉर्टकट कधीच वास्तविक समाधान किंवा स्थिरता देऊ शकत नाही. पूर्वीच्या घोटाळ्याने देशभरात एक चर्चेची लाट उठली. लोकांनी नुसतेच आर्थिक बाजूने नाही तर नीतिमत्तेच्या दृष्टीनेही या घोटाळ्यांचा विचार केला. हे सिद्ध झालं की जेव्हा आपण नैतिकतेवर आधारित निर्णय घेत नाही तेव्हा परिणाम नेहमीच गंभीर असतो. तिची शिक्षा भोगत असताना पूर्वीने आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणांचा विचार केला. तिने आपल्या चुकांमध्ये शिकायला सुरुवात केली आणि आपल्या पुढील आयुष्यात जर त्यात काही उरलं होतं तेवढं काम प्रामाणिकपणे करायचं ठरवलं. ती आत्तापर्यंत घोटाळ्याच्या दुःखात अडकली होती, परंतु आता तिला तिच्या जीवनात शिल्लक असलेल्या किंचित सुखाच्या क्षणाचं महत्त्व कळलं होतं. या घोटाळ्यानं दाखवून दिलं की पैसा आणि शक्तीचा मोह
कधीही माणसाचं अस्तित्व संपवू शकतो. पूर्वी विक्रम, रोहन, मनीष आणि त्या दोन्ही मंत्र्यांनी आपापल्या मार्गानं हे जाणलं होतं. शेवटी फक्त पवित्र नीतिमत्ता आणि सत्यता यांचं मूल्य अनमोल होतं. जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं ते. धन्यवाद.